नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पोलीस भरतीमध्ये जे प्रश्न वारंवार विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रामाणिकपणे शेवटपर्यंत पहा। चला तर बघूया प्रश्न पहिला। प्रश्न पहिला आहे, महाराष्ट्रात पंचायत राजची स्थापना कधी झाली? तर 1 मे 1962। विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न PSI 2012 मध्ये विचारला गेला आहे। हाच प्रश्न पोलीस भरतीमध्ये 10 वेळापेक्षाही जास्त वेळा विचारला गेला आहे। हाच प्रश्न तलाठी भरतीमध्ये 7 ते 8 वेळेस विचारला गेलेला आहे। लक्षात ठेवा, महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना 1 मे 1962। झोपेत जरी विचारलं तरी 1 मे 1962 महाराष्ट्रात पंचायत राजाची स्थापना झाली, कारण प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। पुढील प्रश्न पहा, बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था किती स्तरीय होती? तर 3 स्तरीय होती। हा प्रश्न PSI 2012 मध्ये विचारला गेला आहे। पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, आता बलवंतराव मेहता समितीने शिफारस केलेली पंचायत राज जी काही व्यवस्था होती ती किती स्तरीय होती? 3 स्तरीय। जर तुमच्या लक्षात राहत नसेल तर मी तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो, पहा काय म्हटलं आहे। बलवंतराय, बलवंतराव, ओके। या ठिकाणी जे काही ब आणि 2 नंबर अक्षर आहे ल, हा जो काही ल आहे, ब ल हा जो ल आहे, हा ल असा उभा करायचा। बरोबर आपल्याला अ म्हणजे 3 सारखा पार्ट दिसतो बघा। ब ल या ठिकाणी पहा, ब ल हा जो ल आहे याला थोडंसं असं आडवं करायचं आणि बरोबर 3 सारखा पार्ट आपल्याला दिसतो। मग असं लक्षात ठेवायचं, बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय, किती स्तरीय? त्रिस्तरीय। बघा, ब ल हा जो ल आहे, हा ल थोडासा असा करून घ्यायचा, बरोबर 3 सारखा पार्ट आपल्याला दिसतो आणि बरोबर 3 स्तरीय असं लक्षात ठेवायचं आहे। तर ते का? तर पहा मित्रांनो, बाकीच्याही समित्या होत्या, त्या समित्यांनी काहींनी त्रिस्तरीय, काहींनी एकस्तरीय, काहींनी द्विस्तरीय पंचायत राजाची शिफारस केली होती। मग पेपरला विचारल्यानंतर नेमकं आपल्याला कळत नाही, नेमकं द्विस्तरीय कोणत्या समितीने शिफारस केली, त्रिस्तरीय कोणत्या समितीने शिफारस केली, ते आपल्याला माहिती पाहिजे। म्हणून तुम्ही असं ट्रिक वरून लक्षात ठेवायचं आहे, ब ल ल वर्ण ल हा जो ल आहे हा 3 सारखा दिसतो आणि त्रिस्तरीय असं लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न पहा, राष्ट्रीय शेतकरी दिन कधी असतो? 23 डिसेंबर। राष्ट्रीय ग्राहक दिन कधी असतो? 24 डिसेंबर। पहा काय करायचं, शेतकरी ग्राहक आहे, शेतकरी ग्राहक आहे, शेतकरी म्हटलं की 23 आणि ग्राहक म्हटलं की ते 24, शेतकरी 23 आणि ग्राहक 24। मग राष्ट्रीय शेतकरी दिन 23 डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिन 24 डिसेंबर असं लक्षात ठेवायचं आहे। पुढील प्रश्न पहा, भारतीय राज्यघटनेतील कलम 80, 81 कशाशी संबंधित आहे? तर पहा, कलम 80 राज्यसभेची स्थापना आणि कलम 81 लोकसभेची स्थापना। लक्षात ठेवा, कलम क्रमांक 80 राज्यसभेची स्थापना आणि कलम क्रमांक 81 लोकसभेची स्थापना, ओके। भारतीय राज्यघटनेतील कलम 108 कशाशी संबंधित आहे? तर संसदेचे संयुक्त अधिवेशन, संसदेचे संयुक्त अधिवेशन याच्याशी संबंध आहे कलम क्रमांक 108। हा प्रश्न महत्त्वपूर्ण आहे। भारतीय राज्यघटनेतील कलम 244 कशाशी संबंधित आहे? तर अनुसूचित आणि अनुसूचित जमाती क्षेत्रे। लक्षात ठेवा, अनुसूचित इथं जाती आहे, लक्षात घ्या, इथे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती क्षेत्रे याच्याशी संबंध आहे कलम क्रमांक 244, ओके। पुढे पहा, रेचक व कापड उद्योगातील खळ म्हणून कशाचा वापर करतात? तर मॅग्नेशियम सल्फेट, मॅग्नेशियम सल्फेट। जंतुनाशक व कवकनाशक म्हणून कशाचा वापर करतात? तर कॉपर सल्फेट। लक्षात ठेवा, जंतुनाशक व कवकनाशक म्हणून कॉपर सल्फेटचा वापर करतात। भगवान महावीर यांना ज्ञानप्राप्ती कुठे झाली? तर जिंबिका ग्राम, जिंबिका ग्राम या ठिकाणी।
सिंधू संस्कृतीतील नर्तकीची मूर्ती कुठे सापडली? तर मोहेंजोदारो या ठिकाणी. महाभारताचे लेखक कोण? तर महर्षी व्यास हे महाभारताचे लेखक आहेत. अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक कोण? तर चाणक्य. लक्षात ठेवा, महाभारताचे लेखक महर्षी व्यास आणि अर्थशास्त्र ग्रंथाचे लेखक कोण आहेत? चाणक्य. धूमकेतू हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर भाऊ महाजन यांचं वृत्तपत्र आहे धूमकेतू. ज्ञानदर्शन हे वृत्तपत्र कोणाचे आहे? तर भाऊ महाजन यांचंच आहे ज्ञानदर्शन. विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारले गेले आहे. धूमकेतू, भाऊ महाजन, ज्ञानदर्शन, भाऊ महाजन. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती? तर 1. सर्वात लहान नैसर्गिक संख्या कोणती आहे? 1 आहे. सर्वात लहान पूर्ण संख्या कोणती आहे? तर 0. लक्षात ठेवा, सर्वात लहान पूर्ण संख्या 0. गोपाळ हरी देशमुख यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर लोकहितवादी. गोपाळ हरी देशमुख यांना लोकहितवादी या टोपण नावाने ओळखले जाते. लोकहितवादींचा जन्म कोठे झाला? तर पुणे जिल्ह्यातील तळेगाव येथे लोकहितवादींचा जन्म झाला. पुढचा प्रश्न पहा. गॅटचे मुख्यालय कुठे आहे? तर जिनेव्हा या ठिकाणी गॅटचे मुख्यालय आहे. G8 देशांची स्थापना कधी झाली? तर 1975. G8 देशांची स्थापना 1975. आंतरराष्ट्रीय न्यायालय कुठे आहे? तर हेग या ठिकाणी आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे. इंटरपोल कुठे आहे? तर पॅरिस या ठिकाणी इंटरपोल आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कुठे आहे? तर पितळखोरा. कुठे आहे ती? छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. प्रश्न महत्त्वपूर्ण आहे, खूप वेळा परीक्षेमध्ये विचारला गेला आहे. भारतातील सर्वात प्राचीन लेणी कोणती? पितळखोरा, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? तर पुणे. महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे? पुणे या ठिकाणी आहे. महाराष्ट्रातील कोणते शहर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे? तर छत्रपती संभाजीनगर. महाराष्ट्रातील कोणते शहर हिमरू शालीसाठी प्रसिद्ध आहे? छत्रपती संभाजीनगर. कोणत्या शहरास 52 दरवाजांचे शहर असे म्हणतात? छत्रपती संभाजीनगर. लक्षात ठेवा, छत्रपती संभाजीनगर या शहराला 52 दरवाजांचे शहर म्हणतात. श्री साईबाबांचे समाधीस्थान असणारे शिर्डी हे पवित्र स्थळ कोणत्या जिल्ह्यात आहे? तर अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. आणि जर विचारलं कोणत्या तालुक्यात आहे, तर राहाता तालुका. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवायचं आहे, एक एक मुद्दा व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. तालुका कोणता आहे? राहाता तालुका. जिल्हा कोणता आहे? अहिल्यानगर. ओके. भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्रकार वळण घेतल्याने त्या नदीस काय म्हटले जाते? या ठिकाणी म्हटले असं आहे, त्या नदीस काय म्हटले जाते? तर चंद्रभागा. लक्षात ठेवा, भीमा नदीने पंढरपूर येथे चंद्रकार वळण घेतल्याने त्या नदीस चंद्रभागा असे म्हटले जाते. महालक्ष्मी मंदिर, रंकाळा तलाव ही ठिकाणे कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महालक्ष्मी मंदिर आहे, तसंच रंकाळा तलाव आहे. भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? भारतातील प्रवाळ समुद्र कीटकांपासून बनलेले एकमेव बेट कोणते आहे? तर लक्षद्वीप बेट आहे. ओके. कोणते बेट प्रवाळांच्या सांगाड्यावर तयार झाली आहेत? तर लक्षद्वीप बेट. लक्षात ठेवा, जे काही लक्षद्वीप बेट आहे ते प्रवाळांच्या सांगाड्यावर तयार झाली आहेत. लक्षद्वीप बेटे ही प्रवाळांपासून बनलेली आहेत, म्हणून त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर प्रवाळ बेट समूह. लक्षद्वीप बेटे प्रवाळांपासून बनलेली आहे, म्हणून त्यांना प्रवाळ बेट समूह या नावाने ओळखले जाते. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था कोठे आहे? तर भोसरी या ठिकाणी आहे, पुणे जिल्ह्यामध्ये. हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे, तलाठी भरती, पोलीस भरतीमध्ये वारंवार विचारला गेला आहे. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था भोसरी.
पुणे जिल्ह्यामध्ये आहे. राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था पुणे या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न पहा. केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी केंद्रीय न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळा आहे. राष्ट्रीय व्यावसायिक प्रशिक्षण संस्था कोठे आहे? तर पुणे या ठिकाणी आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये जवळजवळ 40 प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत. हे सर्व प्रश्न पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारले गेलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.